आपल्यासोबत भाजपचे नेते भागवत कराड सर आहेत. सर, आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा होता आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे आले होते आणि त्यांनी भाजपवर एकंदरीत सरकारवर भरपूर टीका केली. त्यांनी असं म्हटलंय की आता जे शेतकऱ्यांना मदत जी भेटते ती किमान 1 लाख रुपये तरी दिवाळीच्या आधी दिली पाहिजे. आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उभाटा सेनेचा मोर्चा होता आणि या मोर्चामध्ये उभाटा सेनेचे प्रमुख उद्धवजी आले होते आणि त्यांनी जी भाजपवर टीका केली ही वांजुटी टीका आहे. वांजुटी शब्दाचा अर्थ बहुतेक महाराष्ट्रातील सगळ्यांना कळतो, त्यातून काहीच नाही. आणखी बरंच काही सांगता येईल, पण माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जी मदत केलेली आहे ती आत्तापर्यंत एवढी मदत झालेली नव्हती. जवळजवळ 34,000 कोटीची मदत केलेली आहे या शेतकऱ्यांना आणि त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातील ज्यांचं शेती वाहून गेलं असेल, ज्यांचं जनावरं वाहून गेले असतील, म्हणजे प्रत्येक भागामध्ये त्यांनी मदत केलेली आहे. अत्यंत चांगली मदत झालेली आहे आणि याचा नक्कीच फायदा माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला होईल. शेतकरी सध्या खुश आहेत. मला एकच प्रश्न विचारायचा आहे उभाटा सेनेला. ज्यावेळेस उभाटा सेनेचा मुख्यमंत्री होता, उभाटा सेनेचा मुख्यमंत्री असताना त्यावेळेस 20,000 कोटी रुपयेचं पॅकेज दिलं होतं. ते दिलं का? नाही दिलं. म्हणजे हे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार, विशेषतः उभाटाचे मुख्यमंत्री असताना काय काम केलं? अगदी घरी बसून सरकार चालवलं. म्हणून माननीय फडणवीस साहेब हे रात्रंदिवस जनतेमध्ये फिरणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये कुठल्याही क्षेत्रातील शेतकरी असेल, कामगार असेल, शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, सर्वांगीण विकास होतो आहे आणि महाराष्ट्रात एक विकसित राज्य बनतं आहे. ते असंही म्हटलेत की मला मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडत नाहीत, परंतु जर मी मुख्यमंत्री असतो तर पंचांग बघितलं नसतं, तात्काळ मदत केली असती, विचार करत बसलो नसतो. मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडली म्हणून तर ते म्हणजे महायुतीसारखं युती जे माननीय बाळासाहेब ठाकरेजी आणि प्रमोद महाजनजी, गोपीनाथजी मुंडे साहेब यांनी केलेली महायुती तोडून ते मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्व सोडून ते महाविकास आघाडी काढली. त्यांनी काँग्रेसबरोबर गेले. माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे म्हणले होते ते सर्वांनाच आठवत आहे. काँग्रेसबरोबर जायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेल असे म्हणणारे स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे कुठे आहेत? त्यांचा विचार कुठे आहे? म्हणून हे फक्त त्यांना स्वप्नच पडली नाही, तर ते स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी हिंदुत्व सोडलं आणि महाविकास आघाडीबरोबर युती केली. आणि म्हणून हे आजचा मोर्चा हा वांजुटी मोर्चा आहे. काही यांच्या गर्दी नव्हती, 2-3 हजार लोक फक्त होते. आम्ही पाहिला मोर्चा तो, म्हणून यातून काही निघणार नाही आहे. उलट शेतकऱ्यांसाठी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब PM साहेबांना भेटले. म्हणजे ही मागणी होण्याच्या अगोदरच दिल्लीमध्ये आले, PM साहेबांना भेटले. PM साहेब मोदी साहेबांवर चर्चा केली आणि एखाद्या राज्याच्या बजेटपेक्षा जास्त 34,000 कोटी आज दिलेत, शेतकऱ्यांना दिलेत. म्हणून खूप मी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. उद्धव ठाकरे असंही म्हटलेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होता म्हणून घाईघाईत ही राज्य सरकारनं मदत केलेली आहे. चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचा दौरा 8 आणि 9 तारखेला होता. त्याच्या अगोदर 8 दिवस माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे स्वतः दिल्लीमध्ये आले होते. माननीय प्रधानमंत्री बरोबर चर्चा केली आणि दोघांच्या विचारांना अर्थात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही मदत झालेली आहे. ते असंही म्हटलं की ज्यांनी 50 खोके घेतले आता त्यांच्याकडेच शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मागणी करतायत, ती पण भेटत नाही. 50,000 हेक्टरी असेल का काय असेल, काय देतात त्याला महत्त्व आहे. आणि 50 कोटी कुणी घेतले ह्याचं काहीच एक्सप्लेनेशन काय का? याला काहीतरी म्हणजे जे चर्चा चालू आहे त्यात काय अर्थ नाही आहे. उलट शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून माननीय फडणवीस साहेब नक्कीच काळजी घेत आहेत आणि काळजी घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला सरसगट पंचनामे करायला सांगितले. म्हणजे मी त्या प्रेसला होतो आणि त्यांनी सांगितले की सरसगट कुठलाही अनुमान नव्हता, कलेक्टरला आदेश दिलेले आहेत, म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळणार आहे. ते असे म्हटलेत की मी आरशात बघू, परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनी शेतकऱ्यांकडे बघितलं पाहिजे. शेतकऱ्याकडे अत्यंत चांगल्या तऱ्हेने बघतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांचं हित जोपासण्यासाठी माननीय मुख्यमंत्री नेहमीच काम करतात. म्हणून मी तेच म्हणलं ना सुरुवातीलाच, ह्या मोर्चामध्ये जे काय बोललं हे वांजोटी आहे. याच्यामध्ये काहीच तथ्य नाही. फक्त गुमनाम करण्यासाठी यांनी मोर्चा काढला, काहीतरी करायचं म्हणून. आणि त्यांना संभाजीनगरच दिसतं. संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला, त्याला काय अर्थ नाही. नक्कीच होते भाजपचे नेते भागवत कराड. कॅमेरामन विशालसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.